प्रथमतः बाबांची आम्ही क्षमा प्रार्थी आहोत की आणि श्रोत्यांचेही क्षमा प्रार्थी आहोत. कारण सगळे बघा जे CMसाठी आले होते ते CMच्या बरोबर हेलिकॉप्टरबरोबर उडून गेले हे का नाही. आणि बाबांसाठी कथेसाठी जी मंडळी आहे त्या मंडळीला आमच्यामुळे थोडाफार काही त्रास झाला असेल आणि कथेचा वेळ आपल्याला त्यांना द्यावा लागला याच्याकरता प्रथमतः तुमच्या श्रोत्यांची सुद्धा क्षमा माफी मागतो. आणि बाबांनी समजून घेतलं, कारण बाबांनी सांगितलं की आम्हाला या लेकरांचा अभिमानच आहे. आणि बघा पुत्राच्या विजय पिता सुखावतच आहे असं प्रमाण आहे. म्हणून आम्ही आपली लेकरच आहोत. आम्ही जन्मालाही आलो नव्हतो तेव्हा आईच्या पोटात तुमची रामकथा आम्ही ऐकलेलीच आहे. कारण आमचे घरची मंडळी रामकथा लावायची आणि ती कथा बाबांची असायची आणि ती कथा ऐकत ऐकतच आमचा जन्मही झालेला आहे आणि आम्ही या परमार्थातही आलेलो आहे. म्हणून जास्तीचं न बोलता एकच बोलेल बाबा, शबनम से क्या फूल खिले जब तक बरसात न हो, आपकी तस्वीर से क्या जी भरे जब तक आपकी मुलाकात न हो. म्हणून नेहमी आपलं सहवास सान्निध्य मिळावं एवढीच बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि खरंच बाबांनी खूप वेळ दिला. बाबांची कथा तशी साताऱ्याला बुक झालेली होती. शंभूराजे भोसले यांच्याकडे कथा बुक झालेली होती, पण आम्ही विनंती केल्यामुळे बाबांनी काय केलं, त्यांना सांगितलं की भाऊ ही कथा मला इकडे पुरुषोत्तम महाराजांकडे करायची आहे आणि उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज यांच्याकडे साताऱ्याला उद्यापासून बाबांची कथा आहे. म्हणून बाबांनी हा अमूल्य वेळ दिला आणि या अविस्मरणीय सोहळ्याचे आम्हालाही साक्षीदार होण्याचं भाग्य मिळालं. म्हणून जोरदार टाळ्या वाजवून एकदा स्वागत करायचं आहे. बाबा श्रोत्यांचं तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण ही मंडळी सकाळी 8 वाजल्यापासून बसलेली आहे. महिलांचं तर किती कौतुक करावं, किती टाळ्या वाजवल्या तुम्ही. पण खरंच तुम्हाला मी अंतकरणातून धन्यवाद देतो. आणि आता यानंतर बाबांचा या ठिकाणी सन्मान होईल. हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील, हरिभक्तपरायण अक्रूर महाराज साखरे, हरिभक्तपरायण श्रीनिवास महाराज घुगे बाबांचा सन्मान या ठिकाणी करतील. या अक्रूर बाबा या. खंडू भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. आईसाहेब सुद्धा आलेले आहेत. त्यांनी आरतीसाठी पुढे यायचं. खंडू भाऊ. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, संत चोखोबा महाराज की. वा. यानंतर बाबांनी आता ज्यांचा उल्लेख केला की गेले 35 वर्ष झाले या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे ढोकबाबांचा आवाज ऐकायला येतो तिथं तिथं म्हणतात ना, चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, तसं ढोक बाबा तिथं पाटील असं म्हणावं लागेल आपल्याला. या ठिकाणी काशीनाथ पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. गजानन महाराजांना विनंती आहे, आपण पाटलांचा सन्मान करायचा आहे. एक आरती तिकडे द्या, राम साहेब खशे साहेबांकडे एक द्या आणि इकडं आईकडे एक द्या. PSI गीते साहेब यांना विनंती आहे, आपण स्टेजवर यायचंय दोघांनी सुद्धा. हां, यानंतर हरिभक्तपरायण आमचे मित्र रोहिदासजी महाराज जगदाळे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. रामेश्वर महाराज कोल्हे यांना विनंती आहे. हे बघा जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. गेले 7 दिवस झाले ह्या मंडळीने आपल्याला आनंद दिलेला आहे. आपण एकदा टाळी वाजवून त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर मध्य प्रदेशमधून मध्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे असे अश्विनी कुमार तबलावादक, जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे सर्वांनी. त्यांचा सन्मान आमचे गुंजाळ माऊली या ठिकाणी करत आहेत.
हॅलो, लक्ष्मणराव महाराज आलेले आहे. माझ्यासोबत 14 वर्षे वनवासात होता. त्याला शक्ती लागली होती, याचा पाय गेला तरी मला सोडलं. या ठिकाणी हरिभक्तपरायण बाबांनी आताच उल्लेख केला, आमच्यावर नितांत प्रेम करणारे लक्ष्मण महाराज पाटील. जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामधून आपल्या कथेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशामध्ये ज्यांनी आपले ठसा उमटवलेला आहे ते आदरणीय संतोषानंद शास्त्रीजी. जोरदार टाळ्या वाजून त्यांचंही स्वागत करायचं आहे. त्यानंतर हरिभक्तपरायण आमचे मित्र रवी महाराज वावळ, संतोष महाराज जे बाबांच्या बरोबर आता आहेत साथीला कीर्तनाच्या, ते आमचे संतोष महाराज संबळे. त्यांनासुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि सर्वांना विनंती आहे, थोडा वेळ सगळ्यांकडेच आरती द्या. गीते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, एकदा टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करा. सर्व श्रोते जाग्यावर उभे राहा आणि मी तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही मला नमस्कार करा. दर्शनाच्या भानगडीत कोणी पडायचं नाही. पुढचं सांगा ना, कीर्तन वगैरे. आज रात्री ठीक 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्रीजी महाराज भगवानगड यांचं कीर्तन 8:30 बरोबर 8:15ला कीर्तन सुरू होणार आहे. गर्दी भरपूर राहणार आहे, त्यामुळं आपण जेवढं लवकर येता येईल तेवढं लवकर यायचं आहे आणि आम्ही ज्या सूचना देऊ त्या सूचनेच्या पद्धतीनं बसायचं आहे. गर्दी असल्यामुळे होणार आहे, त्याच्यामुळे त्याही सूचनेचा आपण